आज आपण जेऊर या ठिकाणी शिलाई मशीनचं वाटप केलेलं आहे आणि गेल्या अनेक महिन्यांपासून किंवा अनेक दिवसांपासून करमाळा तालुक्यामध्ये सातत्याने शिलाई मशीनचं वाटप सुरू आहे. काय सांगा? त्याचं साहेब कारण असं आहे, सुयश करचे हा युवा सेनेचा नेता आहे आमच्या, आणि आमच्या भागात आम्ही जसं शिलाई मशीनचा कार्यक्रम सुरू केला वाटपाचा, हा सवलती दरात 50% सवलती दरात महिलांसाठी आहे. या योजनेचं नाव एकनाथ शिंदे साहेब लाडकी बहीण योजना 50% सवलती दरात शिलाई मशीन असं योजनेचं नाव आहे. ह्या सगळ्या देण्यामागचं साहेब प्रयोजन असं आहे की समजा सगळ्याच महिलांना हे सगळं त्यांच्या जे कुणी आपण आल्यावर पाहिलं असेल, काही महिला निम्या वयाच्या आहेत, काही मुली आता नवीन लग्न झालेले आहेत, काही समजा त्यापेक्षा वर चढत्या वयाच्या आहेत. ह्या सगळ्यांनी त्यांचं 10वीचं शिक्षण पूर्ण केलं की तो कोर्स केला आहे. मग त्यांच्या आयुष्यातली ती इच्छा राहिलेली अपुरी कुठतर पूर्ण व्हायच्या मार्गावर आली. आम्ही एक गोष्ट ठेवली डोक्यात की काय करायला पाहिजे. मग महिलाच्या हातात जर अर्थकारणे आणायचं असेल ते कुठल्या पद्धतीने आणता येईल. शिंदे साहेबांच्या झालेल्या बैठकीमध्ये आम्ही सगळ्या शिष्टमंडळांनी चर्चा केल्यावर त्यांनी सांगितले असं काहीतरी वेगळं निर्माण करा की तो सगळा महाराष्ट्रात तो विषय घ्यायला पाहिजे. आम्ही सुरुवात केली. आम्हाला फक्त आमच्या तालुक्यापुरता हा विषय माळशिरसपुरता करायचा होता, पण ह्याची व्याप्ती आज जवळपास आपण 9 तालुक्यामध्ये नेलेली आहे. 9 तालुक्यातल्या म्हणजे 11,000 कुटुंब, 11,800 कुटुंबाला स्वावलंबी बनवायचं काम किमान ह्या शिलाई मशीनच्या माध्यमातून झालेलं आहे. आणि करमाळा तालुक्यातलं विशेष करून म्हणाल तर तुमच्या भागातली जी सुयश आहे, राहुल आहे, या सगळ्या मुलांनी जीवाचं रान करून तिथपर्यंत येतात, तिथून त्या मशीन घेतात, लाडक्या बहिणींपर्यंत ते पोहोचवतात, आणि ते पोहोचवल्यानंतर त्यांचं चांगलं होताना बघताना जो आनंद आहे, ही खरी शिवसेना आहे साहेब. आता आपण सांगितलं की जाती धर्माच्या पलीकडे जाऊन कुठेतरी शिवसेनेचं काम सुरू आहे. हिंदुत्व आणि खरं तर शिवसेनेचा मूळ पाया हिंदुत्व आहे. काय सांगा? हिंदुत्व साहेब आहेच ना. हिंदुत्व हे भगवं वादळ आहे शिवसेना म्हणजे. याचा अर्थ असा आहे की जे भारतात राहणारे जो मुस्लिम समाज समुदाय आहे, जो ह्या देशाला मानतो, जे ह्या देशाशी इमानदारीनं राहतो, जो देशाच्या चांगल्या सगळ्याच गोष्टींमध्ये तो सहभागी आहे, देशाचा सण उत्सव करतो, त्या मुस्लिमाला आमचा विरोध नाही. पण पाकधार्जीने देशाच्या दहशतवादी विरोधीचं कोणी कारवाई करत असेल त्या मुस्लिमाला गाडल्याची भूमिका ठेवलीच पाहिजे. हिंदुत्व म्हणजे कोणी आम्ही सर्व धर्म समभाव म्हणले कुठल्या समाजाला सोडून नाही, पण मुस्लिम सुद्धा ह्या देशाचाच घटक आहे, समाज बांधव आहे आमचा. बऱ्याच भागात आपण बघितलं समजा त्या ग्रामीण भागामध्ये आज पण शिरकुर्मा म्हणून त्यांच्याकडे रमजानचा सण असतो, त्या सणाला सर्व गावकऱ्यांना एकत्रित बोलवलं जातं, त्यांच्या सणामध्ये सहभाग केला जातं. मी ज्या मुस्लिम समाज माझ्या भागातला बघतो त्यांनी आमचे सगळे आपल्या हिंदूंचे सगळे सण त्यांच्या घरी केले जातात. मग इथं कुठं वेगळा विभास आहे साहेब? म्हणजे बरेच मुस्लिम माझ्या शिवसेनेत असे आहेत ते कपाळावर गंध लावतात, भगवा लावतात, मग त्या हिंदुत्वाला काय म्हणणार? मग त्यावेळेस त्यांना कोणी म्हणत नसेल का ही मुस्लिम ही बाद झालेली मुस्लिम आहे, ही काय कामाची नाही, अशी काय म्हणत नसतील का? असा विषय नसतो. की सर्व धर्म समभाव आहे. तुमचा विचार ह्या देशाला पुढे घेऊन जाणार असला पाहिजे, या राज्याला पुढे घेऊन जाणार असला पाहिजे, आपल्या सोबतच्या लोकांना पुढे घेऊन जाणार असला पाहिजे. आणि जाती व्यवस्थेत अडकून कोणाला ठेवणार आहे साहेब? कुणाच्या जातीला कमी लेखण्यानं जर हित साधलं असतं तर एकनाथ शिंदे साहेबासारखा रिक्षा चालक माणूस, साध्या सातारा गावातल्या दऱ्यातला माणूस राज्याचा मुख्यमंत्री झाला नसता, 11 कोटी जनतेचं लोकप्रतिनिधित्व केलं नसतं. ही शिवसेना आहे. 2024च्या निवडणुकीमध्ये आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचं आता मुख्यमंत्री होणार म्हणून त्यावेळेस भावी मुख्यमंत्री म्हणून सुद्धा त्यांचे बॅनर लागले होते आणि तमाम शिवसैनिकांची सुद्धा ती इच्छा होती. परंतु आता जसं आता तुमच्याच वक्त्यांनी बोलून दाखवले की 2029ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होतील आणि या ठिकाणी करमाळा तालुक्याचा जो आमदार असेल तो सुद्धा शिवसेनेचाच असेल. 2024च्या निवडणुकीमध्ये जी निवडणूक आपण जिंकली ती त्यावेळेचा चेहरा ह्या राज्याचा फक्त आणि फक्त एकनाथ संभाजी शिंदे नावाचं वादळ होतं. सर, लाडकी बहीण योजना आणणाऱ्याचे त्याचे जनक, त्याचं केलेलं काम, लाडक्या बहिणीच्या खात्यात जाणारे पैसे, शेतकऱ्यांचं लाईट बिल माफ, अशा अनेक म्हणजे कामगारांपासून ते उद्योगपतींपर्यंत योजना राबवणारे मुख्यमंत्री शिंदे साहेबाचा लौकिक आहे. त्यांनी चांगलं काम केलं म्हणून राज्यामध्ये आमच्या साहजिक गोष्ट आहे. संख्याबळाचा हिशोब माहितीत आला, मग त्या गोष्टी प्लस मायनस त्या माझ्या सांगण्यापेक्षा आपल्याला त्या गोष्टी माहिती आहेत. कदाचित हे सगळ्या जरी लोकांच्या मनातला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असेल. आणि हिंदुत्वाचा हा मागाचा एक मुद्दा राहिला. 2029चा आमदार जे आम्ही म्हणतोय साहेब, आता पुढच्या काळामध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात काय मतदारसंघ वाढतील आणि आमची पोरं जर अशी चांगल्या पद्धतीने समजा आमचा सुयश काम करायला लागला, आमचे काही सहकारी काम करायला लागले, राहुल काम करतोय, शिवसेना एवढ्या आक्रमक पद्धतीनं जर काम करायला लागली साहेब, शिवसेनेचा जन्मत मुळात 80% समाजकारण आणि 20% राजकारणावर आहे. तर ह्यांनी जर चांगलं काम करत करत आम्ही जे जातोय केलंय,
आणि केलेलं काम आपल्याही डोळ्यानं बघताय. मी एवढ्या कुटुंबाला ही मदत जात असेल तर भविष्यात सगळ्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन हा शिवसेनेकडेच असणार आहे. आणि आम्ही आमच्या हक्कानं सांगतोय एवढ्या लोकांना आम्ही काय हे कुणी मतं आज देसाई बसाय. आताच्या भानगडीमध्ये कुठे निवडणूक नाही. आता 3 वर्ष 3.5 वर्ष निवडणुका नाही तरी शिवसेना हा म्हणजे 365 दिवस काम करणारा पक्ष आहे. खरं तर शिवसेना आणि राम मंदिर ह्याचं एक अतूट नातं आहे. त्यावेळेस सुद्धा बाळासाहेब ठाकरे यांनी त्या बाबरी मस्जिद बांधण्याच्या संदर्भातले त्यांच्या भूमिका असतील किंवा राम मंदिर निर्माण करण्यासंदर्भातल्या त्यांच्या भूमिका असतील त्या महत्त्वाच्या आणि देशाच्या एक राजकारणाच्या पटलावर महत्त्वाच्या मानल्या जातात. परंतु आता खरं तर त्या राम मंदिरामध्ये जी करोडो रुपयांच्या चोरीच्या ज्या घटना घडलेल्या आहेत त्यामुळे कुठेतरी आता संपूर्ण राजकारणामध्ये ह्या गोष्टीकडे डोळस प्रमाणे बघितलं जातं. शिवसेनेची याविषयी काय भूमिका? शिवसेनेची भूमिका साहेब स्पष्ट आहे. समजा एखाद्या ठिकाणी राम मंदिराच्या ठिकाणीच बनूया ती श्रद्धेचं स्थान आहे साहेब. हजारो लाखो करोडो भाविक त्या ठिकाणी जातात. त्या ठिकाणी देवाला आपल्या हिंदू संस्कृतीप्रमाणे दान टाकलं जातं. आता दान टाकलेली गोष्ट कुठं जाती काय झालं ह्याचा तपास सन्मानित त्या भागाचे मुख्यमंत्री बघतील, देशाचे पंतप्रधान बघतील. हा हिंदुत्वाच्या सगळ्यात मोठ्या अस्मितेचा विषय आहे. त्यामुळे शिवसेनेची भूमिका नेहमीच जिथं चूक आहे तिथं चूक म्हणणारी भूमिका कायमच राहिलेली आहे. त्यामुळे कोणाला पाठीशी घालणं हा भूमिका नाही. कोणी चुकीचं केलं तर त्यांना बरोबर कसं म्हणता येईल अशी भूमिका साहेब राहिली त्यामध्ये. आता मिसिंग लिंक संदर्भात सुद्धा मोठं राजकारण महाराष्ट्रामध्ये दिसून येतं. या संदर्भात सुद्धा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की राजकारण करू नका. परंतु सध्या जसं राज ठाकरे यांनी सुद्धा या संदर्भात भाष्य केलेलं आहे. त्याचप्रमाणे परत विधानसभेमध्ये सुद्धा प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्यांना कुठेतरी मिमिक्री आर्टिस्ट अशा प्रकारे सांगितलं. मी कुठेतरी जर राजकारणाला कुठे वेगळी दिशा दिसून साहेब असं आहे राज्याचा विकास हा चौफेर चालू आहे. हे ट्रिपल इंजिन सरकार आहे. त्याचं नेतृत्व समजा देवेंद्र फडणवीस साहेब करतात आहे. उपमुख्यमंत्री असणारे आमचे शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथराव शिंदे साहेब आहेत. अजितदादांच्या पश्चात सुनेत्राताई ह्या सगळा कारभार राज्याचा बघतात आहे. चांगलं काम झाल्यावर जेव्हा उद्घाटन झालं तेव्हा मिसिंग लिंक चांगला होता. अरे नैसर्गिक आपत्ती आहे. समजा एका दिवसात जर 10 वर्षाचा पाऊस जर पडला तर दऱ्या डोंगर सगळं खचून रस्त्यावर आल्यानंतर काय करणार? समजा ज्या रस्त्यावर कधी टिपका पाण्याचा नव्हता त्या ठिकाणी 10 फूट पाणी झालं. मग ह्याच्या पुढं काय सरकारनं काय भूमिका घ्यायला पाहिजे? आणि तुम्ही आम्ही पण माणूस आहे. लोकांना लोकांचे दोष काढण्यापेक्षा दोष निवारणाचा विचार करायला पाहिजे. देशात चांगलं काय घडलं हे आधी बघितलं पाहिजे. ज्या मिसिंग लिंकमुळं तुम्ही किती फास्ट तुम्ही मुंबईमध्ये जाताय हा विचार करायला पाहिजे. म्हणजे विचार कुठं घेऊन जातोय? रोज आता समजा काही मोठी लोक बोलतात. संजय राऊत रोज बोलत असतोय. संजय राऊत तर सकाळी 9 वाजल्या की ते TV पुढे येतात आणि ती भूमिका मांडायला चालू करतात. अरे अख्ख्या त्या भूमिका मांडण्यानं शिवसेना पक्षाचं पार वाटोळं होत्याचं नव्हतं उद्धवबाटा गटाचं झालं. मातोश्री जिथं लोकांचा करोडो लोकांचा जनसमुदाय जिथं जमायचा त्या ठिकाणी 10 लोकही जमत नाहीत. अख्खा पक्ष सोडून गेला. अख्खे खासदार गेले, आमदार गेले, नगरसेवक गेले. एका सामान्य माणसाच्या हातात ह्याची नेतृत्वाची धुरा आली. त्याने हिंदुत्व जाग्यावर ठेवलं म्हणून एकनाथ शिंदे साहेब लोक मानतात आणि मानत पुढे चाललेले आहेत. मग ह्या सगळ्या गोष्टीत रोज उठून समजा रोज खाली कॉन्ट्रोवर्सी करणं चर्चा करणं ही संजय राऊतचा धंदा झालेला आहे. म्हणजे त्या अजून किती दिवसात समजा ती नाव फक्त असं काय फोटोला जसं आपण एखादा माणूस गेल्या फोटोला हार घालतो तसं शिवसेनेला त्या उबाटाच्या शिवसेनेला हार घालायचं काम संजय राऊत निश्चित करतील यात काय शंका नाही. शिवसेनेच्या माध्यमातून या ठिकाणी आपण सातत्यानं शिलाई मशीनचा असेल किंवा इतर काही सामाजिक कार्यातून काम करता का? एकनाथजी शिंदे साहेब यांच्या प्रेरणेतून 3 वर्षापूर्वी मी शिवसेनेमध्ये आलो. त्याच्यानंतर तालुक्यामध्ये काम करत असताना बरेच जिल्हाध्यक्ष होते हे होते पण काय मला पाहिजे तसं काम करायला संधी मिळाली नाही, सपोर्ट मिळाला नाही. आता खरं वाटतं की मी शिवसैनिक म्हणून काहीतरी काम करतोय आणि ते पण त्याचं माध्यम आहे राजकुमार हेवकर साहेब की त्यांचा तो कार्यक्रम चालू होता. मी तिथे गेलो भेटलो. त्यांनी म्हणले अरे वा म्हणजे तू काम करतोय शिवसेनेच तुला तळमळे तुला लोकांपर्यंत पोहोचायचंय तू नक्कीच शिलाई मशीन देऊन महिला सक्षमीकरण असेल किंवा त्यांना रोजगार निर्मित होईल. हे तू काम कर. तुला कितीही मशीन लागू देत मी कमी पडू देणार नाही. अशा प्रकारे त्यांचं मला सातत्यानं सपोर्ट आहे आणि काम करतोय मी. आणि माडा पण आता बुकिंग झालेले माळशिरसमध्ये ह्यांचं खूप मोठं काम चालू आहे. तर हा जो 3-4 आमचा जिल्हा अध्यक्षाचा म्हणजे जे आहे शिवसेनेचा तो ह्याच्यात खूप मोठं काम ह्यांचं चालू आहे. आणि या माध्यमातून मी असं म्हणजे माझं मत व्यक्त इच्छितो
आणि श्रीकांत शिंदे साहेब असतील किंवा आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब यांना मी एक म्हणजे विनंती करतो की आमच्या करमाळा माडा माळशिरस शिवसेना जिल्हाध्यक्षपाठी मी यांची जाहीरपणे मागणी करतो की असं नेतृत्व जे लाभते माढा लोकसभा. माडा लोकसभासाठी ह्यांना शिवसेनेचं फादर बॉडीचं जिल्हा प्रमुखपद द्यावं अशी मी या पत्रकार बांधवा तुमच्या निमित्तानं मागणी करतोय. का तर ह्यांचं काम आहे ते, आणि शिंदे साहेबांचं एकच आहे, जो काम करेल तो शिवसैनिक किंवा त्याला प्राधान्य मिळेल, तसं त्यांच्याच ह्याच्यानुसार ह्यांना प्राधान्य मिळालं पाहिजे हे मी आज जाहीर करतो. संपर्क प्रमुख आले होते त्यावेळेस, नंतर बैठका सुद्धा झालेल्या आहेत, चर्चा विनिमय झाले, त्यावेळेस आपण या संदर्भात त्यांच्याकडे काय मागणी केली होती का? हिवरकर पाटील साहेबांना अशा प्रकारची जिल्हाध्यक्ष पदाची फादर बॉडीची त्यांच्याकडे धुरा द्यावी म्हणून. हो, नाही त्यावेळेस काय झालं की एक महिना होऊन गेला, मुलाखती वगैरे झाल्या होत्या, मग आमचा संपर्क होता, पण वाटपाचं चालू होतं, फक्त ऐकलं होतं. त्याच्यामुळे त्यावेळेस मी बोलू शकलो नाही की ह्यांना प्राधान्य दिलं पाहिजे. ज्यानंतर ह्यांचे जे संबंध आला, आता मशीनसाठी मला एवढं सहकार्य करतात, ते तिकडे 150 किलोमीटर, मी इकडं, तरी एवढं त्यांचं म्हणजे स्वभाव चांगला आहे की शिवसेना वाढल्याशिवाय, आणि जसं ह्यांनी मला सांगितलं, म्हणजे माझं मत होतं की करमाळा तालुका शिवसेनेचा शिवाय आमदार झाला नाही पाहिजे, पण ह्यांनी मला अजून प्रेरणा दिली. आता अशी प्रेरणा शिंदे साहेबांकडून नंतर ह्यांच्याकडूनच मला मिळाली की काहीतरी तालुक्यात करू. आणि 118 गाव आहेत आमची 36 माड्यातली, तर प्रत्येक गावात जाऊन ह्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही प्रत्येक गावात जाऊन कमीत कमी 100 मशीनचं वाटप करण्याचं ध्येय मी आज इथे जाहीर करतो. 2029ला जसं पाटील साहेबांनी सांगितलं की शिवसेनेचा आमदार झाला पाहिजे, त्यासाठी आपण सर्वांनी शिवसैनिकांनी कामाला लागायचं आहे. Yes. कुठंतरी गाव तिथे शाखा ही स्थापन करायची आहे. काय स्पीड वाढवावं लागणार आहे? 100% पीड वाढवलाच आहे आम्ही. आता हे झालं की 1-2-4 दिवसात आम्ही प्रत्येक झेडपी गट वाईज फिरणार आहोत. 8-10 जे गाव आहेत त्यांची मिटिंग लावणार आहोत, आणि जिथं खरंच गरज आहे, ह्यांनी कसं सांगितलं की गरजांसाठी, गरजू महिलांसाठी हे, जेणेकरून त्यांचा उदरनिर्वाह वगैरे त्याला त्यांचा फायदा होऊ शकतो, त्यानिमित्त आम्ही हे काम चालू ठेवणार आहे. 118च्या 118 शाखा आम्ही करण्याचा 100% प्रयत्न नाही, म्हणजे करणारच. 1 वर्षभरात ह्या गोष्टी होऊन जातील. तर नक्कीच हे होते शिवसेना ओबीसी पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजकुमार हिवरकर पाटील, ज्यांनी करमाळा तालुक्यामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून शिलाई मशीनचं वाटप हे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी महिलांचं सक्षमीकरण करण्यासाठी ते सुरू केलेलं आहे. महिलांचं जे आर्थिक उन्नती आहे ती झाली पाहिजे, आणि महिला ह्या स्वावलंबी झाल्या पाहिजे, अशा प्रकारे सुद्धा त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये बोलून दाखवलेलं आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी जर आता आपण मशिनी पाहिल्या तर जुकी ह्या कंपनीच्या ह्या मशिनी आहेत, त्याचप्रमाणे सम्राट अशा ह्या कंपनीच्या ह्या मशिनी आहेत. त्यामुळं या ठिकाणी ज्या हजारो प्रमाणात ह्या मशिनींचं वाटप सुरू आहे, हे येत्या काळामध्ये सुद्धा आणखी मोठ्या प्रमाणात वाढवण्याचं लक्ष या ठिकाणी हिवरकर पाटील यांनी बोलून दाखवलेलं आहे. आणि 2029ला करमाळ्याचा जो आमदार असेल तो शिवसेनेचाच असणार आहे, आणि त्याच्या पुढे सुद्धा 2029ला ह्या ट्रिपल इंजिन सरकार जरी असलं तरी यामधील लोकप्रिय जे उपमुख्यमंत्री म्हणून आता सध्या जे आहेत ते एकनाथ शिंदे साहेब हेच कुठेतरी मुख्यमंत्री होणार आहेत, अशा प्रकारची सुद्धा आशा आणि अपेक्षा, आणि शिवसैनिक त्यासाठी काम करणार आहेत, ही सर्व भावना त्यांनी या ठिकाणी बोलून दाखवलेली आहे. त्यामुळे येत्या काळामध्ये शिवसैनिक यासाठी किती प्रमाणात पळतात आणि किती लोकांपर्यंत शिवसेनेचा विचार पोचवतात हे पाहणं तितकंच गरजेचं असणार आहे. धन्यवाद.